नमस्कार गाय, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काल गाय तुम्ही हल्दीचा व्हिडिओ बघितला, तर मग तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला. तुम्ही कमेंटमध्ये आणि बाकी सर्वांनी म्हणजे आपल्याला DM वगैरे केला होता. तर मग आजचा व्हिडिओ लग्नाचा व्हिडिओ असणार आहे. लग्नाच्या दिवशी आमच्या जे काही रीतिरिवाज आहेत, आमच्या ज्या काही म्हणजे आमच्या आगरी कोळी जो पारंपरिक रीतिरिवाज आहे, संस्कृती आहे, ती तुम्हाला दाखवेल. तर हा कंटिन्यू. आता उंबर वगैरे चालवायचं आहे, त्याच्यानंतर आपला काकण वगैरे बांधतील, नंतर नवरीला नावतील, म्हणजे नवरीची जी हळद वगैरे ती धुतली जाईल. त्याच्यानंतर नवरीची तयारी वगैरे करून मंडपात नेलं जाईल नवरीला लग्नासाठी. तर मग आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व बघायला भेटेल. तर राहा कंटिन्यू. चला गाईज, राहा, चला बाय बाय. आता उंबर आणायला चाललेला आहे. उंबर आणू मस्त. पप्पाने उंबर पण कुठं लपवून ठेवले. आणि आमचा आगरी कोळी कोणताही फंक्शन असू दे, आमचा जो पारंपरिक धवला आहे तो गावल्याशिवाय आमचा फंक्शन पारच पाडत नाही आणि त्याला काही शोभा नसते. तर आता पुढे तुम्हाला मी कोणती म्युझिक नाही टाकत ब्लॉगमध्ये, जो आपला ओरिजिनल पारंपरिक धवला आहे तो तुम्हाला ऐकायला भेटेल. चला आता ऐका धवला आपला जो असतो तो. आंब्याच्या दोन. पकड पकड आहे बरं. तुला कुठे लावला बघ. तर आता उंबर चालून झाल्यावर मामाचा मानपान आहे. मामा बाचीला काकण बांधतोय बघा. गोऱ्याची वाटी मामाच्या हाती घोराचा करा. आभाशीच्या हाती खोबऱ्याची वाटी मामाच्या हाती घोराचा करा. मामा कावी वाशीच्या ढोला
आभाशी खावी मामाच्या तोंडात माम वाशी व्याटती दोघा कौतुका व्याटती माम वाशी व्याटती दोघा कौतुका व्याटती मामा परवाशीच्या पाया मामा. काय आता नवरी नांदवायसाठी आम्ही विहिरीवर चाललेलो पाणी आणायला. हे बघा सगळे कसे नाचत एकदम चाललेत. तर आता विहिरीतून पाणी आणलेलं आहे मटक्यामध्ये, म्हणजे काल तुम्हाला मी दाखवले नाणी त्याच्यामध्ये. तर आमच्या लग्नामध्ये तसं असं विहिरीवरून पाणी आणतात, त्याच्यानंतर नवरा नवरीला त्याच्यात आंघोळ घातली जाते, म्हणजे त्यांची हळद धुतली जाते. तर बघा आता पुढे तुम्ही. आणि आता सर्वांचा मानपान होत आहे. नवरीच्या आईने म्हणजे नवरीकडून सर्वांना जे खुशीने साड्या वगैरे घेतलेल्या असतात त्या त्यांना दिल्या जातात. आमचा कोणतंही फंक्शन असू दे, काही असू दे, ज्याला त्याला त्याचा मानपान आम्ही देतो. त्याच्याशिवाय आमचा जो फंक्शन असो तो पूर्ण होत नाही. तर आता छोटा असो किंवा मोठा असो त्याचा त्याला मान दिला जातो. तर आता बघा पुढे. हे म्हणतील ना काय तर नवरीची आता हळद वगैरे ती धुवायला घेतली, म्हणजे नवरीला नांदवायला घेतले. तर आता नवरीला आंघोळ वगैरे घालतील, त्याच्यानंतर मग तिला लग्न मंडपात जाण्यासाठी रेडी करतील. तर आता बघा पुढे. आणि तिच्या सर्व काकीशी, आत्याशी आणि ज्या पण वहिनी वगैरे आहेत त्यांनी सर्वांनी तिला आंघोळ घालायला घेतले, म्हणजे नवरीला नावायला घेतले. बंधू मांडवी मिरवती बंधूच्या गे पातेला नवरीच्या मामानी नवरीला उचलून घरात घेऊन चालले. तर ती पण आमच्यामध्ये एक प्रथा आहे, आंघोळ घातल्यानंतर मामा घरात घेऊन जातो. काय द्या जेवायला बसलो आता आम्ही. आजचा मेनू व्हेज
सोमवार आहे आज. आम्ही फटाफट जेवून घेतो नंतर मग तयारी करतो. काय बोलता? हा मंडे तर बघा काय आता नवरी आमची झाली रेडी ना. नवरीची चालले फोटोशूट. आउटडोअर फोटोशूट चालू आहे ना. आमचा जिग्नेश काय रेडी व्हायचं नाव घेत नाही. लपते बघा आमची झाली तयारी. दाखव ना. ये कोणसा फुल पकडू आहे? नवरीची बहिणीस. तर नवरदेव आलेले आहेत आमच्या इथे वरात घेऊन. तर आता नवरीची बहीण म्हणजे आमच्या मावशीबरोबर मी आलेलो आहे. तर नवरदेवाचे आता पाय धुतले जातील, त्याच्यानंतर मग त्याची ओवाळणी केली जाईल. तर आता बघा पुढे तुम्ही. थोडासा थांबा का इथे बघा. आज आता लग्नाच्या मंडपामध्ये आलेलो आहे आणि नवरदेव येऊन बसलेला आहे इकडेच. तर चला जाऊन आता आम्ही लोक. आणि बघा हे आपले हर्षिक आणि आपला अक्षता वाटतात. निमिष हर्षित बघा. हा तर नवरदेव आता येईल मंडपामध्ये. दाखवू तुम्हाला नवरदेव मंडपामध्ये येताना जी काही आमची प्रथा वगैरे ती. महेंद्र तनया चरमंवती वेदिका मंडळी पासे राजश्री साधना भावनाची सावधान लग्नाचा शब्दाची लग्न सावधान शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान जय घंटा.
काही द्या आईस्क्रीम खायला, पहिले पाहुण्यांना देतो नंतर. बघा सगळे बसलेत, मावशी मामी भरपूर दिवसानंतर भेटले सगळे एकत्र. मामा हा दोघांनी बोलायचं मम्म आत्मना कृती पुराण खाली बघा खाली. इथे बघा समोर. इथे बघा. आज आता नवरा नवरीची एंट्री झाली रिसेप्शन साठी लग्नाच्या मांडवात. तर बघा लुक बघा नवरीचा. आता वरात निघाले जायला, नवरीला घेऊन जायला निघाले वरात बघा. आणि नवराकडची मंडळी फुल जोश जल्लोष. तर मग आज चला हा ब्लॉग एवढाच. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंट करून. बाय बाय, जय श्रीराम.